नमस्कार मंडळी. तर नवीन वर्षाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने करावी म्हणून आम्ही जाऊन पोहोचलो सुंदर अशा एका महादेवांच्या मंदिरामध्ये. तर पूजा पाठ करून आमच्या दिवसाची सुरुवात झाली. घरच्या घरी थोडासा योगा केला आणि ड्रायफ्रुट्स खाल्ले. तेवढ्यात बायकोने कडक चहा बनवला होता. मग आम्ही चहा पिला आणि घोरावडेश्वर मंदिराच्या दिशेने आमचा पुढचा प्रवास सुरू केला. मंदिराच्या पायथ्याशी पेड पार्किंगच्या सुविधेचा लाभ घेतला आणि महादेवांचे प्रिय नंदी महाराज यांचं दर्शन घेऊन मंदिराकडे जाण्याचा मार्ग पकडला. सकाळच्या 10:30 वाजता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. ट्रेक तसा बिगिनर फ्रेंडली आहे, परंतु पायऱ्या मोठ्या मोठ्या असल्यामुळे थकवा फ्रिक्वेंटली जाणवतो. दोघांचा पण गॉगल व्लॉग मध्ये दिसावा म्हणून एक सेल्फी व्हिडिओ क्लिक केला आणि पुढचा ट्रेक सुरू ठेवला. थोडस वरती चाललं की सह्याद्री पर्वत रांगेचं सुंदर असं दृश्य दृष्टीस पडतं. वरती येऊन जर तुम्ही डावीकडे गेलात तर तिथे कातळात कोरलेलं एक मंदिर आहे, जिथे विठ्ठल रुक्मिणी आणि संत तुकारामांची सुंदर अशी मूर्ती आहे. परत उजवीकडे जाऊन 2 मिनिट चाललोत आणि आमच्या दृष्टीस पडलं ते दृश्य ज्याने आमचा पूर्ण थकवा नाहीसा झाला. समोर फुलांनी सजलेली महादेवाची पिंड आणि त्यावर नागरूपातील वासुकी. क्षणभर थांबावं असं हे दृश्य खूप सुंदर होतं. ब्लॉग संपून घरी निघणारच होतो तेवढ्यात आम्हाला निद्रावस्थेत असलेल्या एका शांत भक्ताचे दर्शन झाले.